नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 7 डिसेंबर रविवार। आजच्या बातम्यांमध्ये लाडकी बहीण योजना, शेतकरी, पीएम किसान, विद्यार्थी, राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम करणाऱ्या मोठ्या ब्रेकिंग अपडेट्स घेऊन आले आहे। तर चला सुरुवात करूयात थेट मुख्य बातमीपासून। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची नवीन अंतिम मुदत जाहीर। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे। सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। आधीची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर होती, पण लाखो महिलांची ई-केवायसी बाकी असल्यामुळे सर्व्हरवर ताण वाढला होता। त्यामुळे महिलांना त्रास होऊ नये म्हणून मुदत वाढविण्यात आली आहे। आता सर्व पात्र महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड। 14,000 पुरुषांचे अर्ज। या योजनेअंतर्गत मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। महाराष्ट्रात तब्बल 14,000 पुरुषांनी स्वतःला महिला म्हणून दाखवून या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे आणि अशा सर्व बनावट लाभार्थ्यांचे नावे काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सरकारने स्पष्ट केले की जबाबदारांवर कारवाई होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजना बंद होणार, सरकारचे स्पष्टीकरण। काही दिवसात सोशल मीडियावर योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या, मात्र राज्य सरकारने अधिकृतपणे सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। उलट योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी तपासणी आणि अपडेट सुरू आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अयोग्य लाभार्थ्यांना नोटीस देण्याची तयारी। काही महिलांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असून त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला दिसत आहे। तसेच काही आयकरदात्यांचे, वाहनधारक, सरकारी कर्मचाऱ्यांचे कुटुंब अशा श्रेणीतील महिलांची यादी तयार करण्यात आली आहे। अशा अयोग्य लाभार्थ्यांना नोटीस देऊन त्यांचा लाभ थांबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात सौर कृषी पंपांचा मोठा विक्रम। महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून सौर कृषी पंपांची मोठ्या प्रमाणावर बसवणी सुरू आहे। शेतकऱ्यांना वीज पुरवठा अडथळ्याशिवाय मिळावा, सिंचन घटू नये आणि शेती अधिक स्वावलंबी बनावी यासाठी सरकारने हा प्रकल्प जोरात राबवला आहे। सध्या एकाच महिन्यात जवळपास 45,000हून अधिक सौर कृषी पंप देण्यात आले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसरात्र पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। दिवाळखोर शेतकऱ्यांसाठी विशेष समिती। कर्जमाफी प्रक्रिया वेगात। राज्यात ज्या शेतकऱ्यांवर मोठे कर्ज आहे आणि परतफेड करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी सरकारने विशेष समिती तयार केली आहे। ही समिती तालुका पातळीवर जाऊन शेतकऱ्यांची खरी स्थिती तपासणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे, कोणाला कर्जमाफी द्यावी लागेल, याबाबत हा अहवाल तयार केला जाणार आहे। पुढील काही महिन्यात कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यात 2.5 लाख शेतकऱ्यांची नावे वगळली। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यात महाराष्ट्रातील सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे। कारणामध्ये जमीन नोंदणीतील विसंगती, कुटुंबातील दुप्पट लाभ, चुकीचे कागदपत्र आणि ई-केवायसी अपूर्ण अशी कारणे आहेत। अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शासनाने अधिक तपासणीचे आदेश दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पीएम किसानचे वार्षिक अनुदान 6,000वरून 9,000 होण्याची चर्चा। केंद्र सरकारकडून पीएम किसानसाठी मोठा बदल होऊ शकतो। वार्षिक 6,000 रुपयांचे अनुदान 9,000 रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार बजेटपूर्व बैठकीत सुरू आहे। शेतकऱ्यांचा खर्च वाढल्याने हा निर्णय सकारात्मक मानला जात आहे। अधिकृत घोषणा बजेटमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेवर राजकीय जोरदार संघर्ष।
लाडकी बहीण हा राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक झाल्याने याचे श्रेय कोण घेणार यावर राजकारण तापले आहे. सत्ताधारी आघाडीतल्या 2-3 पक्षांमध्येच यावरून आपापसात स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष सांगतो की ही योजना त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली, त्यामुळे पुढील निवडणुकांवर याचा सरळ परिणाम होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पेमेंट एकत्र येण्याची शक्यता. अनेक लाभार्थींनी तक्रार केली आहे की योजनेचे नोव्हेंबरचे पैसे अजून खात्यात आले नाहीत. यावरून चिंता वाढली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की तांत्रिक प्रक्रियेतील विलंबामुळे दोन्ही हप्ते एकत्रित पाठविण्यावर विचार सुरू आहे. त्यामुळे महिलांनी काळजी न करता काही दिवस वाट पाहावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. अतिवृष्टी आणि वादळामुळे मोठे पीक नुकसान. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अनियमित पाऊस आणि वादळामुळे सुमारे 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत. सोयाबीन, कापूस, भात या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सरकारने आपत्कालीन मदत जाहीर केली असून नुकसान भरपाईची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नुकसान भरपाईसाठी जमीन मर्यादा वाढवली. यापूर्वी नुकसान भरपाई फक्त 2 हेक्टरपर्यंत मिळत होती, पण आता सरकारने ही मर्यादा वाढवून 3 हेक्टरपर्यंत केली आहे. यामुळे हजारो मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पीक विमा योजनेत मोठी घसरण. 3 लाख अर्ज रद्द. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेतून अपात्र ठरविण्याची तयारी. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करताना काही महिलांच्या कागदपत्रात गोंधळ, उत्पन्न निकष न पाळणे किंवा चुकीची माहिती आढळल्याने लाखो महिलांची नावे अपात्र यादीत गेली आहेत. त्यामुळे अनेकांना पुढील लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक करण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पीक नुकसानीसाठी मोठ्या प्रमाणात मदत. लाखो शेतकऱ्यांना आधार. गेल्या काही महिन्यात मुसळधार पाऊस, गारपीट आणि अनियमित हवामानाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने हजारो कोटींचा मोठा निधी जाहीर केला आहे. 60-65 लाखांच्या आसपास शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार आहे. पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. GST कपातीमुळे राज्याचे 12,000 कोटींचे नुकसान. अजित पवार यांनी एका सभेत दावा केला की केंद्र सरकारच्या GST कपातीमुळे महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे राज्याच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईत मोठा पायाभूत प्रकल्प मंजूर. मुंबईत नवीन मेट्रो कनेक्शन, रस्ते व पूल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नागरिकांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळू शकतो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान. हेक्टरी प्रमाणात भरपाई. राज्यातील काही भागात 80 लाख एकरांपेक्षा जास्त शेती क्षेत्रावर पावसाचा गंभीर परिणाम झाला आहे. फळबागा, कापूस, सोयाबीन, धान असे प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर कोसळली आहेत. त्यामुळे सरकारने पिकांच्या प्रकारानुसार वेगवेगळी हेक्टरी भरपाई देण्याचे पॅकेज तयार केले आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रातील मोठ्या 30 ब्रेकिंग न्यूज बातम्या. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.